पुढली बातमी अशी की मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघात यावेळी एक अभूतपूर्व लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। खरं तर गेल्या निवडणुकीत वरळीत आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि काका राज ठाकरेंनी तिथे आपला उमेदवार दिला नाही। पण यंदा मात्र वरळीत आदित्य यांना थेट मनसेचे अमित ठाकरेंचं आव्हान देणार असल्याची चर्चा रंगते। पाहुयात दोन ज्युनियर ठाकरेंमधल्या याच संभाव्य लढती संदर्भातला हा खास रिपोर्ट। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरे, वरळीत आदित्य विरुद्ध अमित ठाकरे लढत। दोन ज्युनियर ठाकरेंमध्ये हाय व्होल्टेज लढत। दक्षिण मुंबईतला वरळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे सेनेचा बालेकिल्ला। याच बालेकिल्ल्यात 2019 मध्ये पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला। आदित्य ठाकरे वरळीतून 62,000च्या मताधिक्यानं निवडून आले। पण आता याच मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। कारण वरळीमधून आदित्य यांच्या विरोधात मनसे थेट अमित ठाकरेंना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेत एंट्री मारली आणि त्यानंतर त्यांनी वरळी विधानसभेचा आढावा बैठक घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली की अमित ठाकरे हे वरळी विधानसभेतून निवडणूक लढतील। गेली 5 वर्ष आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत। पण वरळीत ठाकरेंचा लोकसंपर्क नसल्याचा आणि तिथल्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या नसल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय। याच दरम्यान वरळीच्या विकासासाठी आदित्य यांनी A+ संकल्पना मांडत विरोधकांना उत्तर दिलं होतं। सगळ्यांच्या कामांचा परिपाक हा परत एकदा या येत्या 2024च्या निवडणुकीत ही आदित्य ठाकरेंच्या पाठीशी वरळी A+ हे स्वप्न घेऊन मतदार पण पाठीशी राहणार। त्यामुळे एका पक्षाचे नेते येत आहेत तर त्यांना आम्ही सुद्धा वेलकम। आता आदित्य यांच्या वरळी A+ संकल्पनेला उत्तर म्हणून मनसेनंही वरळी व्हिजन पुढे आणलंय, ज्याला भाजपचा आणि शिंदेच्या शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे। असा अजिबात दावा नाहीये की व्हिजन वरळी हे परिपूर्ण आहे, परफेक्ट आहे। त्याच्यामध्ये नक्की सुधारण्याचा वाव आहे। पण या सुधारणा काय असल्या पाहिजेत, कशा पद्धतीने असल्या पाहिजेत, अजून काय करता येऊ शकतं, हे सगळं सांगायला तुम्ही तिकडे यायला पाहिजे। आता याच वरळी व्हिजन कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देत मनसेनं नवा ट्विस्ट आणलाय। दरम्यान ज्या वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरेची ही चर्चा रंगते तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं तुम्हीच ऐका। ठाकरे विरुद्ध ठाकरे जे चाललंय हे मतदानाच्या पेटीमध्ये दिसून येईल की कोण ठाकरे पुढे आणि कोण मागे, स्पष्टीकरण दिसेल मतदानामध्ये। पण आम्ही कट्टर बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची। खरं तर वरळीत मनसेला मानणारा एक मोठा वर्ग आहे। 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला 38,000 मतं मिळाली। 2014 मध्ये मतांचा हा आकडा 8,000वर आला। तर 2019 मध्ये राज ठाकरेंनी आदित्य यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता। त्यामुळे आता पुन्हा एकदा 10 वर्षांनी मनसे वरळी विधानसभेच्या मैदानात उतरणार का? आदित्य यांच्या विरोधात अमित ठाकरेच मनसेचे उमेदवार असतील की संदीप देशपांडे किंवा इतर अन्य उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्युनियर ठाकरेंमध्येच निवडणूक रंगली तर वरळीकर कुणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।